सुप्रभात मंडळी. आज रंगपंचमी आहे म्हणून एक खास पोस्ट माझ्याकडे आलेली आहे. दीपक तांबोळी यांनी लिहिलेली आहे, ती वाचून दाखवते. पण त्याआधी एक सांगावंसं वाटतं की आजकाल रंगपंचमी नसतेच मुळी, ती धुळवडीलाच खेळली जाते. धुलेटी हा जो दिवस आहे होळीच्या नंतरचा, तर साधारणपणे उत्तर प्रदेशमधली किंवा म्हणजे उत्तर भारतात तिथे रंगपंचमी म्हणून खेळली जाते. आणि आता आपल्याकडे पण तिथेच त्याच दिवशी रंगपंचमी असते असं जणू काही वाटावं, असं साधारण सगळीकडे वातावरण असतं. तर खरी रंगपंचमी आज आहे, तर त्या निमित्ताने आज ही दीपक तांबोळी यांची गोष्ट वाचून दाखवते. सुरू करते. आरवनं घड्याळात पाहिलं. सकाळचे 8 वाजले होते. त्याच्या मित्रांचा अजून पत्ता नव्हता. खरं म्हणजे ते येणार असं काही ठरलं नव्हतं, पण दरवर्षीप्रमाणे ते येतील, मग रंगांची आतषबाजी सुरू होईल अशी त्याला अपेक्षा होती. आई त्याला वारंवार म्हणत होती की आंघोळ करून घे, पण तो दरवाजाकडे डोळे लावून बसला होता. 9 वाजले. तसं त्याला निराशेनं घेरलं. अजूनही ते आले नव्हते आणि त्यांनी का यावं? आरवने 12वी नापास झाल्यानंतर सगळ्या मित्रांशी संबंध तोडून टाकले होते. त्याच्या आईवडिलांनी मित्रांनी त्याला किती समजावलं होतं की नापास होण्यात त्याची काहीही चूक नव्हती, आणि ते खरंही होतं. आरव कॉलेजमधला सर्वात हुशार विद्यार्थी. तो मेरिटमध्ये येणार हे सगळ्यांनीच गृहीत धरलं असं. पण परीक्षेच्या 5 दिवस आधी आरव डेंग्यूनं आजारी पडला. डेंग्यूचं निदान झालं तसं डॉक्टरांनी त्याला ॲडमिट व्हायला सांगितलं. आरवनं नकार दिला. परीक्षा ऐन तोंडावर असताना ॲडमिट होणं त्याला शक्यच नव्हतं. पण पहिल्या पेपरच्या आदल्या दिवशी आरव तापाने फणफणला. त्याच्या वडिलांनी धावपळ करून त्याला ॲडमिट केलं. आरवची अवस्था क्रिटिकल झाली. त्याला ICUमध्ये ठेवावं लागलं. देवाची कृपा म्हणूनच तो वाचला. 20 दिवसांनी तो घरी परतला तेव्हा परीक्षा संपली होती. निकाल लागला. आरव अर्थातच नापास झाला. आरवचे अगदी सामान्य बुद्धिमत्तेचे मित्रमैत्रिणी तेही पुढे गेले. कुणी इंजिनिअरिंगला गेलं, कुणी मेडिकलला, कुणी कॉमर्स साईडला ॲडमिशन घेतली. आरव डिप्रेशनमध्ये गेला. घरी आलेल्या मित्रांनाही तो भेटेनासा झाला. काही दिवसांनी फोन येणंही बंद झालं. ऑक्टोबरला तो परत परीक्षेला बसला, पण त्याचं अभ्यासातलं मन उडून गेलं होतं. मेरिटचा विद्यार्थी होता तो, पण 4 विषयात नापास झाला. आता परत मार्चमधल्या परीक्षेसाठी त्यानं फॉर्म भरला होता, पण आताही त्याचं अभ्यासात म्हणावं तसं मन लागत नव्हतं. 9:30 झाले तशी त्याच्या आईनं त्याला हाक मारली. आरव, आता बस झालं वाट बघणं. तुझे मित्र येतील असं वाटत नाही. करून घे आंघोळ, म्हणजे मग मला पण पुढची कामं करायला बरं पडेल. जड अंतःकरणाने आरव उठून आंघोळीला गेला. आंघोळ झाल्यावर पुस्तक घेऊन तो त्याच्या रूममध्ये जाऊन बसला. 10:15 झाले तशी दारावरची बेल वाजली. त्यांचे काउंट टवकारले त्यांनी. ए आर्या, बाहेर ये. आरवच्या मनाने एकदम उडी मारली. होय, हा त्या सुम्याचा आवाज. आरवने पुस्तक ठेवलं आणि तो झपाट्याने बाहेर आला. बाहेर त्याची ती सुप्रसिद्ध गँग अर्धवट रंगलेल्या अवस्थेत बाहेर उभी होती. ए आर्या, भूल गया क्या हमको? अरे, याने तर आंघोळ केलेली दिसतीये. बस का आरव? अरे थोडी तर वाट बघायचीस. ए चल आरव, नेहमीसारखा हंगामा करायचा आहे आपल्याला. अरे पण मी आंघोळ केली आहे आणि माझ्याकडे रंगसुद्धा नाही आहेत खेळायला. आरवने बचावात्मक पवित्रा घेतला. अरे, रंगांची फिकीर तू कशाला करतोयस? चलो बॉस, ये देख, पूरा ड्रम भर के लाया है तेरे लिए, एक मुलगी म्हणाली. आरव फाटक उघडून रस्त्यावर आला. सगळे मित्रमैत्रिणी रंग घेऊन त्याच्यावर तुटून पडले. मग आरवलाही जोर चढला.
त्याने त्यांच्याचकडचे रंग घेतले आणि सगळ्यांना रंगवायला सुरुवात केली. सगळे रंग अगदी भरपूर खेळले आणि रंगून झाल्यावर त्यातला एक जण म्हणाला, चला चौकात जाऊया, आपले सगळे मित्र वाट बघतायत. चल आरव, बस मागे. आरव उघडला. अरे पण ते तुमचे मित्र ना. आरव, ये क्या लगा के रखा है, तुमचे मित्र माझे मित्र, चल बैठ जल्दी, ज्यादा शहाणपण मत कर. आरव मागे बसला. सगळे चौकात आले. 2 तास सगळ्यांनी मनसोक्त धूम केली. सगळे रंगून थकल्यावर आरव सगळ्यांना म्हणाला, आज संध्याकाळी माझ्याकडून सगळ्यांना पावभाजीची पार्टी. लगेच सुम्या म्हणाला, नाही आरव, आज तुलाच आमच्याकडून वेलकम पार्टी. 1 वर्ष झालं तू मित्रांना भेटला नाहीस. आम्ही सगळेच अस्वस्थ होतो. खूप बरं वाटलं आज तुला आमच्यात बघून. आज की शाम तेरे नाम, दोस्त मरते दम तक ये दोस्ती टूटना नहीं चाहिए. आरवने तशाच रंगलेल्या अवस्थेत सुम्याला मिठी मारली. ते पाहून सगळे मित्रमैत्रिणी जवळ आले. त्यांनी आरवला उचलूनच घेतलं. आरव हवेत तरंगतच घरी आला. मित्रांसोबत रंग खेळल्यामुळे त्याच्या मनावरची ती निराशेची धूळ उडून गेली होती. तो डिप्रेशनमधनं बाहेर यायला लागला. प्रसन्नतेचे नवीन रंग त्यावर चढले. पुन्हा आंघोळ केली आणि आंघोळ झाल्यावर तो आईला म्हणाला, आई लवकर वाढ, खूप भूक लागली आहे गं. आणि हो, मला लगेच अभ्यासाला पण बसायचं आहे बरं का, यावेळी मला मेरिटमध्ये यायचं आहे. आईच्या डोळ्यातून आनंदाश्रू कधी बाहेर पडले हे तिला कळलंच नाही. धन्यवाद दीपक भाऊ, इतकी सुंदर गोष्ट तुम्ही सांगितलीत. पण खरंच मित्र असतात ते असेच असतात आणि अशा मित्रांमध्येच आपण राहून मस्त आपण एन्जॉय करत असतो आपलं लाईफ. आणि मग त्या डिप्रेशनचं नावसुद्धा आपल्या आजूबाजूला कुठे दिसत नाही. तर ही जी रंगपंचमी आहे ना, ही आपले ते सगळे जे मनातले निराशेवादी जे सूर असतात ते सगळे घालून टाकण्यासाठीच असते. खूप रंगात खेळायचं, मजा करायची आणि पुढच्या आयुष्यात पुढचं वर्षभर आपल्याला जे येणारे प्रॉब्लेम्स समोर असतात त्या सगळ्यांना तोंड देण्यासाठी सज्ज व्हायचं. धन्यवाद.